वेलकम बॅक टू माय चॅनल। तर परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की आम्ही चेन्नईला आलो होतो आणि इथं बघा इथं आता आम्ही सकाळी लवकर इथं कार्यक्रमासाठी येऊन थांबलेलो आहे OTA मध्ये, म्हणजे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये। आणि इथं हे माझे काका मावशी बरं का जे देहरादूनवरून आलेले, तर ते अगोदरच्या ब्लॉगमध्ये नव्हते त्याच्यामुळे त्यांना दाखवलं नव्हतं। आणि इथं सकाळी लवकर कार्यक्रम होता त्याच्यामुळे आम्ही इथं सकाळी खूप लवकर आलो होतो, 5 वाजताच आलो होतो इथं। मावशी काका सोनू इकडे बघ, सोनू हाय। आणि हाच तो माझा भाऊ ज्याच्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि ज्याच्यामुळे आम्ही इथं आलो होतो तो सुदर्शन। तसं तर आम्ही सगळेजण ह्याला लाडाने सोनूच म्हणतो लहानपणापासून, आणि त्याच्यामुळे तो कितीही मोठा झाला तरी तो आमच्यासाठी सोनूच राहणार आहे बरं का। तर चला आता इथं बघा, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सीट भेटणार नाही बसायला म्हणून आम्ही जरा लवकरच आलो होतो। पण इथं ना बसण्यासाठी असे 3 पार्टिशन केले होते, मग सेंटरला काय आम्हाला येईपर्यंत जागाच भेटली नाही म्हणून आम्ही राईट साईडला बसलो होतो। पण इकडं असं झालं की राईट साईडनं असं सेंटरकडे बघायचं म्हटलं ना असं पूर्ण अशी मान क्रॉस करून बघायला लागत होतं, त्याच्यामुळे ना असं मला जास्त क्लिअरली पण शूट नाही घेता आलं। म्हणजे होईल तेवढं मी झूम केलंय पण जास्त झूम झालं की थोडंसं ब्लर दिसायचं। पण म्हटलं चला असाही अनुभव तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता, त्याच्यामुळे जितकं आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी ते शूट घेतले आणि तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं। तर इथं बघू शकताय बघा, म्हणजे आपण ना रिअल लाईफमध्ये बरेच असे स्टंटबाजी केलेले वगैरे आपण बघतो, सर्कसीत बघतो किंवा यात्रेमध्ये वगैरे असं, पण इथं ना असं हे सगळं समोरून बघताना ना एक वेगळीच एनर्जी येत होती बरं का। म्हणजे असं इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना ह्यांच्याकडे बघितल्यानंतर, म्हणजे असं वाटायचं किती त्यांचा तो फिटनेस आहे आणि ह्यांना हे सगळं करण्यासाठी किती ते ट्रेनिंग दिलं असेल, म्हणजे नाही का असं। इथं आता बघा तुम्ही, हे बघा तुम्हाला दिसतं हे, म्हणजे असं आपण बऱ्याचदा बघतो पण असं समोरनं बघताना किंवा आपला भाऊ तिथं आहे आणि हे वातावरण सगळं आपल्यासाठी आहे, म्हणजे नाही का असं, म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे की इतकं भारी फील होत होतं की नाही तिथं। आणि मला तिथं गेल्यापासून ना खरं सांगायचं तर असं म्हणजे कम्प्लिटली बरं का, म्हणजे असं इतकं म्हणजे असं वाटलं की मला पूर्ण चेंज झालं आहे माझ्यामध्ये, म्हणजे असं पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी ना असं वाटते आपण म्हणतो ना कुठून भरले असं ना, तसं झालं माझं बरं का। म्हणजे असं पूर्ण वातावरणच इथलं म्हणजे असं भारी होतं। आणि बघा म्हणजे सोनूचा लुक किती भारी दिसतोय ना, म्हणजे असं त्याचं पण ते स्वप्न होतं लहानपणापासूनचं की त्याला म्हणजे तशी टोपी घालून वगैरे असं, म्हणजे नेहमीच तो म्हणायचा मावशी काकांना पण एक दिवस मी पण असंच टीव्हीवरती तुम्ही मला बघाल म्हणून असं युनिफॉर्ममध्ये वगैरे। आणि आज त्यानं त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं आणि खरंच खूप भारी वाटत होतं। आणि आता इकडं बघा, आता ह्यांचे हे जे स्टंट करून झाले की नाही ह्याच्यानंतर ना बाकी म्हणजे बुलेटचे वगैरे पण असे स्टंट म्हणजे बरेचसे होते, म्हणजे असं बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल। आणि बऱ्यापैकी तुम्ही लोकांनी बघितलं सुद्धा असेल की यूट्यूबला लाईव्ह सुरू होतं OTA चेन्नई म्हणून असं पासिंग आउट परेडचं, आणि DD नॅशनलला आणि DD तेलुगूला सुद्धा लाईव्ह सुरू होतं सकाळी। तर इथं तुम्हाला दिसतील थोड्या वेळाने कॅमेरामॅन बघा, तर ते कंटिन्युअसली त्यांचं शूट तिथं सुरूच होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त फ्रंटला पण जाता येत नव्हतं। आणि ज्यांनी हा प्रोग्राम बघितलेला नाही आहे ना, तर त्यांनी तुम्ही जाऊन बघा, यूट्यूबला सुद्धा तुम्हाला सर्च केलं तर पाहायला भेटेल। OTA चेन्नई म्हटलं तरी जवळजवळ 1-1.5 तासाचं लाईव्ह इथं सुरू होतं। आणि आता मला कसं व्लॉगमध्ये इतकं पण मला डिटेल नाही दाखवता आलं तुम्हाला, आणि त्यातल्या त्यात थोडंसं लांब असल्यामुळं आणखीन म्हणजे व्यवस्थित नाही शूट घेता आलं, पण ठीक आहे आता तुम्ही समजून घ्या। आणि इथं बघा आता पहिला सेटअप लगेच हलवून दुसरा म्हणजे सेटअपची तयारी इथं सुरू आहे। आणि तुम्हाला खरं सांगू का, तिथले जे हे आहेत ना सगळेजण, तर ते ना म्हणजे असं चालणं त्यांच्याकडे नाहीच आहे, म्हणजे पळतच काम करतात सगळं असं, म्हणजे पळायचं सगळं। आता इथं बघा इथं आग लावली आणि ते असं हाताने नाही का असं ते तिथं विटा वगैरे ठेवलेले त्याच्यावरती आग लावली आणि मग तसं ते बुक्कीमध्ये फोडायचं असं। तर हे बघा इथं बघू शकताय तुम्ही, मग म्हणजे असं ना असं आपल्याला असं वाटतं ना की बाबा मला इथं हे दुखतंय ते दुखतंय, म्हणजे नाही का असं, किंवा आपल्याला वाटतं की गाडी चालवली मग भीती वाटते, नको चालवायला नको शिकायला, म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं आपल्याला। पण आता इथं ह्यांना सगळ्यांना बघितल्यानंतर ना म्हणजे असं वाटायचं की काय आपलं लाईफ आहे आणि काय ह्यांचं लाईफ आहे, म्हणजे नाही का असं म्हणजे असं किती ते त्यांचा फिटनेस, किती ती पॉझिटिव्हिटी आणि किती ते त्यांचा मान आहे, म्हणजे त्यांना म्हणजे इज्जत म्हणाल ना तर भयंकर, म्हणजे नाही का असं वाटतं की किती म्हणजे त्यांना असं एका हाताखाली 4-4, 5-5 लोक त्यांचे म्हणजे सिनियर आता जे ऑफिसर बनले त्यांच्या हाताखाली, म्हणजे असं वाटायचं की तिथला तो माहोलच वेगळा होता, म्हणजे असं पूर्ण आपल्याला बदलून टाकेल ना असं काहीच होतं। आता इथं बघा सगळेजण आले बघा, आता ते पलीकडचं जे तुम्हाला डोअर दिसतंय ना तिथं
तर त्याच्या बॅक साईडला सगळेजण आहेत बरं का. मग ते ज्याचं येईल ना हे करायचं पुढं परफॉर्मन्स, तर ते येत होते त्यावेळेस. मग इथं ना आता हे सांगत होते की युद्धाच्या वेळी कसं जायचं, कसं करायचं, म्हणजे असं प्रत्येक वेळी. आणि पाठीमागणं पण असं कंटिन्युअसली बोललं जायचं. पण ते मी तुम्हाला ऐकवलं असतं, म्हणजे तर कुठे कुठे व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला सुद्धा येत असेल, पण पाठीमागणं सॉन्ग पण ऐकायला यायचे. मग ते सॉन्ग आपल्याला तुम्हाला माहिती आहे तर कॉपीराईट वगैरे येतं यूट्यूबमध्ये, तसं आपल्याला नाही चालत आहे, म्हणून मला ते म्हणजे मोठं लाऊडली नाही करता येते तुम्हाला, म्हणजे त्यांचं आपल्या यूट्यूबच्या पॉलिसीमुळं ते. पण असं ना वंदे मातरम किंवा देशभक्तीपर गीतं आपली सगळी अशी कंटिन्युअसली चालू होती. आणि आम्ही जिथं बसलेलो ना आमच्या बॅक साईडलाच तिथं ना असं साऊंड वगैरे लावलेलं होतं, त्याच्यामुळे आणखीनच जास्त एनर्जेटिक वाटत होतं. आणि इथं मध्ये जे बसलेले दिसत पुढं इथं सगळे गेस्ट वगैरे होते, ते गेस्टसाठी होतं तिथला पोर्शन, आणि आम्ही इकडे साईडला होतो. आणि इथं आता बघा तुम्हाला म्हटलं तसं आता ते लगेच बघा ते गादी वगैरे जे खाली टाकलेलं होतं त्यांचं काही साहित्य ते सगळं पटकन उचलून घेतलं त्यांनी, आणि लगेच इथं बाईकचं चालू झालं. तर बाईकचे हे जे स्टंट होते ना, बापरे, म्हणजे मला असं वाटलं की मी स्वतःसुद्धा बाईक शिकताना सुद्धा म्हणजे मला असं थोडंसं कमी जास्त झालं की भीती वाटायची. पण आता ह्यांच्याकडे बघा, ह्यांच्या सिटिंग पोझिशन, फिश पोझिशन म्हणजे बऱ्याचशा होत्या, म्हणजे एवढं भारी ना असं वाटायचं ह्यांच्याकडे बघितल्यानंतर. असं वाटतं की नॉर्मल रेग्युलर बाईक चालवायला सुद्धा आपल्याला भीती वाटते, पण बघा हे ह्यांच्याकडे म्हणजे असं म्हणजे नाही का सांगेल तितकं कमीच आहे असं वाटायचं बघा. आणि असं क्रॉस होताना पण बाईक म्हणजे तेवढ्या स्पीडमध्ये पुढे येणारे आपण जाणारे असं, पण तरी पण कुठली बाईक कुणाला टच नाही झाली. आणि प्रत्येकाचं ना एकदम परफेक्ट टायमिंग, कुठली जी पोझिशन त्यांना सांगितली ना ती घेण्यासाठी त्यांचं ना परफेक्ट टाईम असायचं, म्हणजे कसं म्हणजे काही सेकंदसुद्धा पुढं मागं नाही बरं का. आणि हे बघायचं आता. आणि असं ना त्यांना एक क्रॉस बनवायला सांगितलं होता, तर ते क्रॉसमध्ये ना चारी बाजूनं बाईक होत्या त्यांच्या, आणि असं इतक्या स्पीडमध्ये होत्या तरी पण कोणतीच बाईक कोणाला एकमेकाला टच झाली नाही किंवा काय. आणि अक्षरशः हे सगळं समोरून बघताना असं अंगावरती शहारे यायचे, म्हणजे नाही का, मला असं वाटायचं असं पण असू शकतंय असं, म्हणजे नाही का रिअलमध्ये. आणि समोरून बघताना ते काही वेगळंच वाटतं आपल्याला, असं फील येतं ते अगदी तसं. आणि आता हे बघा इथं भरपूर अशा बाईक पण होत्या ह्यांच्या, आणि अजून भरपूर आहेत बरं का, पुढं पण तुम्हाला बघायला भेटतील स्टंट त्यांच्या सगळ्याचा. आणि इथं सगळीकडे म्हणजे असं नाही का आपले फ्लॅग वगैरे लावले होते, आणि तो तिथला माहोलच एक वेगळा होता. आणि जवळजवळ ह्यांचा जो हा एरिया आहे ना 800-900 एकराचा एरिया आहे बरं का हा OTAचा, आणि थोडंसं म्हणजे एअरपोर्टपासून जवळच आहे. आणि आता इकडं पलीकडे बघू शकताय तुम्ही बघा, आता बाईकवरती नाही तर ना 5 जण आलेत बरं का ते वरती झोपून, हे बघा इथं बघू शकताय तुम्ही. असं म्हणजे असं वाटायचं की त्यांना ते सगळं हँडल करायला वगैरे म्हणजे असं किती ट्रेनिंग दिलं गेलं असेल ना, एकदम परफेक्ट असं. आणि इथं बघा आता उभारून आहेत सगळे 2-2 बाईकवर, किंवा आता म्हणजे असं पण झालं होतं की 2 बाईकवरती जवळजवळ 15 ते 20 जण असे उभा होते. आणि इथं तर हे बघा एकदम पुढं पहिला म्हणजे ह्याच्यावरतीच बसून गाडी चालवत होते, म्हणजे असं वाटायचं की काय बघल ते नवीनच आहे आणि असं एनर्जेटिकच आहे असं. आणि आम्ही भरपूर एन्जॉय केलं बरं का हे फंक्शन. आणि आजचा हा दिवस पण आम्हाला ना फक्त आमच्या सुदर्शनमुळे बघायला भेटला, म्हणजे असं कधी आम्ही इमॅजिन पण केलं नव्हतं की बाबा आपण कधी तर असं जाऊन बाहेर जाऊ आणि असा कार्यक्रम पण कधी तर समोरून आणि लाईव्ह बघू आपण. हे बघा इथं. आणि हा सीन बघताना तर खरं अंगावर काटे आले होते, म्हणजे सगळे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आणि मध्येच आपला असा फ्लॅग असा फडकत होता आणि असं खूप भारी वाटत होतं. आणि इकडून आता बघा घोड्याची सवारी पण आलेली त्यांची. आणि आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जे म्हणते ना ते असं म्हणजे मला थोडंसं ब्लॉग टाकायला लेटच झाले, पण त्यात पण असं होतं ना म्हणजे असं घोडेसुद्धा म्हणजे असं ना पापणीसुद्धा पाडत नव्हते, म्हणजे एकदम असं सावधान, म्हणजे सावधान असतं ना अगदी तसंच. म्हणजे आपल्याला एक आपण समजू शकतो, पण प्राण्यांना सुद्धा म्हणजे एवढं स्ट्रिक्टली म्हणजे नाही का असं काय म्हणतात ते, त्यांना पण तेवढं ती शिक्षण दिलेलंच असतं. आणि इथं बघा आता इथं समजतच नव्हतं की आता नक्की काय होणार आहे पुढं असं. ज्यावेळेस मी सुदर्शन सांगितलं करायचं चालू ज्यावेळेस युद्ध वगैरे होतं आणि त्यावेळेस आपण कसं मारायचं आतंकवादी वगैरे असतात त्यांना, आपल्या दुश्मनांना, किंवा आपण दिसू नये म्हणून काय करायचं वगैरे असं, किंवा तशा स्टेजमध्ये कसं युद्ध करणार त्याच्यासाठी ट्रेनिंग दिलं. इकडे बघा आता पूर्ण दिसतच नव्हतं. इकडं चेअर दिसत ना, तर आज मी दाखवते त्याच्यावरती ना असे म्हणजे आपल्यासारखे ना पुतळे बनवून ठेवले होते, म्हणजे कपडे वगैरे घालून असे वाळू वगैरे भरलेली होती त्याच्यामध्ये. तर ते त्याच्यावरती पिस्तूल म्हणजे आपलं नाही का बंदुकीनं अशा गोळ्या झाडलेल्या आणि चाकू वगैरे घातलेले पोटात असं ओरडत आलेले, म्हणजे असं अक्षरशः असं समोरून बघताना असं वाटायचं की खरोखर युद्ध सुरू आहे. आणि ते जीवाच्या आकांताने ते ओरडत होते, म्हणजे असं नाही की फक्त त्यांना ॲक्ट करायचं असं नाही, असं वाटायचं की
सगळं जे काही घडतंय ना ते पूर्ण सगळं रिअल घडतंय असं वाटत होतं. आणि हे बघा इथं बघू शकता बघा बाकीचे कसे झोपलेले आहेत खाली आणि इकडं हे 3 बसलेले आहेत बघा इकडं. म्हणजे धूर झाल्यामुळं एकतर मी लांब होते आणि धूर झाल्यामुळं पण म्हणजे एकदम जास्त क्लिअरली दिसत नव्हतं. तरी पण मी म्हटलं चला जेवढं पण काही दिसेल तर तेवढं म्हणजे काहीच न दिसण्यापेक्षा एवढं तरी ठीक आहे. आणि माझ्यासारखं तुमचंही झालं असेल की तुम्ही कधी असं बघितलं नसेल. म्हणजे नॉर्मली कसं होतं की आपण म्हणजे जास्त त्या फील्डमध्ये नसतो त्याच्यामुळे आपण जास्त काही नाही बघत आहे, पण आपल्यातलंच माणूस असतं आणि त्याच्यामध्ये मग त्याच्यासाठी आपण सगळं बघतो ना. आमचं तसंच होतं. आणि इथं हे बघा इथे दिसतंय का तुम्हाला बघा ते कसं मारलेलं वगैरे दाखवले असं. आणि असं ओरडलेला तर आवाज ऐकल्यानंतर ना की म्हणजे असं काय म्हणजे होतंय आपल्याला आपण सांगूच शकत नाही असं. मग असं वाटायचं की त्यांच्या जागेला आपण स्वतःला ठेवून बघायचं की नाही हा तिथं मीच आहे असं मला वाटायचं बरं का. म्हणजे त्यांच्याबरोबर आपल्यासोबत नाहीच होऊ शकणार आहे, पण असं व्हायचं म्हणजे आतूनच. म्हणजे एक असतं की एक देशप्रेम आपलं जागं होतं ना तसं होत होतं. आणि इथं बघा आता 3 आपल्या फ्लॅगच्या कलरचे सगळे इकडे धूर केले होते आणि परत तर मग खूप भारी वाटलं. ते सगळं झालं, कार्यक्रम झाला आणि मग आम्ही इकडे बाहेर आलो होतो नाश्त्यासाठी. नाश्त्याची पण इकडे सोय होती खूप छान. म्हणजे सगळे ज्युसेस वगैरे होते, परत पनीर रोल वगैरे, छोले भटोरे असं सगळं म्हणजे ठेवलं होतं. आणि मग इथं आम्ही सगळं थोडंसं खाऊन पिऊन सगळं झालं आणि मग आम्ही गेलो जिकडे तिकडे. आणि मग संध्याकाळी मस्त असं सगळेजण बाहेर गेलो होतो जेवायला आणि छान असं मग नॉनव्हेज आम्हाला खायचं होतं त्याच्यामुळे आलं होतं. आणि इथं मग काही सगळ्यांनी मस्त असं आपलं एन्जॉय करत नॉनव्हेज वगैरे खाल्लं. आणि हे माझे लाडके काका मावशी म्हणजे तसे माझ्या फॅमिलीतले सगळीच लोक माझे खूप लाडके आहेत, पण ह्यांनी मला खूप माया केली. आई वडिलांनी एवढे ते माझ्यावर जीव लावतात. आणि इथं आम्ही न बसलो तर इथं बघा माझ्या फिशकडे लक्ष गेलं तर त्याच्या मानेवर त्याची गाठ होती. असं काहीतरी वेगळंच दिसत होतं. असं पिंक कलरचा फिश पहिल्यांदाच बघितला. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय.